तिकडे येऊ का? तर गाईज जेवण केल्यावर खूप जास्त थंडी वाटते, त्यामुळे बसली थोडी उन्हात. आणि गौरव तिकडे गेलेला आहे. गौरव पण आतापर्यंत बसलेला होता उन्हामध्ये, कारण जेवण केल्या खूप जास्त थंडी वाटते. सो म्हणून थोडा वेळ उन्हात बसलो. आता आम्ही जाणार आहे शेतामध्ये. तर थोडं शेतातून चक्कर टाकून येतो म्हटलं, आणि थोडं भाजीचं वगैरे शेंगा वगैरे घेऊन येतो, कारण उद्या जायचं आहे नागपूरला. सो आई बोलली की 1 वाजता येईल. तर आता 1 वाजत आलेला आहे. आता निघतो आम्ही, म्हणजे आई पण आमच्यासोबत परत येईल शेतातनं. तर चला मग, चलायचं गौरव? झालं का तुझं? चल मग. चला जाऊन येतो शेतात थोडंसं आज, कारण की घरी राहून राहून बोर होऊन राहिलं. माझं आहे 3 वाजता ऑफिस. आणखी गावाकडे आलं की शेतात जायला छान वाटते. तर गाईच आता स्कार्फ बांधून घेतला, कारण ऊन खूप जास्त आहे. आणि आम्ही निघालो. दीक्षू धक्का मारत आहे भाऊजीच्या गाडीला तिच्या. बस दीक्षू, चल ना, तू जा ना. हो, नाही पाणीच घे फक्त. तर गायजांनो, मेरी क्रिसमस तुम्हाला सगळ्यांना. आमचं तर क्रिसमस गेलं धुवाल. सुट्टी नाही आहे, काही नाही. प्रायव्हेटचं तसं असते, सुट्टी नाही आहे आज. पण तिकडून आल्यावर लगेच ऑफिस राहील. जाऊन येतं शेतातून थोडंसं, कारण की घरी काही बोर होऊन झालं. कशाला बॉटल कशाला घेतली? वा रे वा, पाणी आणलं केवढंसं छटाक भरायचं. बॉटल नाही घ्यायची आहे का? बॉटल नको म्हटलं का तुम्हाला? हा, हा खूप मोठा झाला आता. हा मुलगाच आहे ना? बापरे, भरपूर. हो का? मी पण शेतातच चालली आहे. उद्या नागपूरला जाईल म्हटलं तर शेंगा वगैरे घेऊन येते. हो, तर जातो आता, निघतो. मग गेला नाही का? गौरव मला बोलला बॉटल घे पाण्याची. मी पाण्याची बॉटल घेतली आणि मला म्हणते प्यायला दे. मी आता बॉटल नाही घेतली. तर गाईच रोड खूप भयंकर डेंजर आहे. बघू शकता तुम्ही समोर. सगळे रोड असेच झालेले आहे गावाकडे, कारण बंड्या वगैरे जातात. तर मोस्ट ऑफ रोड त्याच याच्यात. सो काहीच सागाची झाडं बघू शकता. आणि कापूस बघा किती फुटलेला आहे. हे आमचं शेत नाही आहे, पण छोटं छोटं. काय आवाज येत आहे कॅनलचा भयंकर. आणि इकडे पण पाणी सुरू आहे. हाच कॅनल आहे ना तो आपल्याला लागतो तो? किती भयंकर आवाज येत आहे. तिथं गड्डा आहे का? किती खोल असन ते, है ना? हे बघा काहीच इकडे इच्छाना आहे. तर पाणी बघितलं असेल तुम्ही, किती भयंकर पाणी होतं. पाण्याला फ्लो जास्त होता. आता पाणी जास्त वाढलंय बघ, है ना? लोक यामध्ये मोटरी वगैरे टाकते ना पाण्यात. सडक सांसून. कुठे? आणि गौरव इकडे पाण्याला बघा किती फ्लो आहे. आणि इथे बघा किती आवाज येतात, किती घडघड. गौरव इकडे ये, चल. आई चल रे बाबू, चल. तर गाईज इकडे पाणी येत आहे त्या साईडचं. आणि आवाज बघा कसा येतो, गुडगुड. तर इथे बघा काय सगळ्या बॉटला आणि फेस बघा. कचरा एक साईडनी करून टाकलाय पूर्ण पाण्याने. पाण्यामध्ये पण पा किती पावर असते. या घाटोड्यापासून सरळ जायचं आहे. इथे घरची बंडी ठेवलेली आहे आणि गाठोडं ठेवलेलं आहे म्हणते कापसाचं. तर इथनं सरळ जायला सांगितलं. इथनं सरळ जायचं आहे. रस्ता आहे हा बाहेरचा, आतमधून. ते बैल आहे तिकडे आपले. इथनं येते का बाहेरून येते का? हे आपलं नाही आहे इकडूनच, काटोड्यापासून आहे म्हणते ना.
आई कोणत्या साईडने, इकडे आहे की इकडे आहे? पूर्ण वावरभर फिरावं लागेल आपल्याला. ते तिथे आहे. आवाज दे. तिकडे येऊ का? तिकडे येऊ का? गौरव, अरे माझ्या तोंडावर फेकते का झाड? गौरव, आवाज द्यायची टेक्निक कशी आहे गौरव? गौरवने आता आवाज दिला. गौरवला इकडे राहून राहून कळतात शेतामध्ये कशी आवाज द्यावा लागते. तिकडं पाहिजे 2 बैल आहे, तिकडं आहे 2 ते मग बगळे बसले इथं. गाय पण इथं झाली आहे. आणि बगडे का बरं आहे? कारण आता ओलीत सुरू आहे ना, छान त्यांना खायला पण मिळते मस्त. तर ते पाण्यातून इकडे आले. शेतात मासवाडे राहते ना म्हणून. जिथे ओलीत हो का? शेतात नसते माझं, ते पाण्यात नसते, पण पाणी सोडलेलं आहे म्हणून आले. ओलीत सुरू असलं की राहते. डुकरं उकरं राहते म्हणते इथे. हे बघा, हे आहे बोरीचं झाड. बोरीचं बोरच नाही लागले. इथे आहे बोरीचं झाड, त्याला बोरं लागली का? बघू आपण. हे ना. अभि लागले बोर. कुठे मला नाही. अभि लागले आहे. हे बघा गाईस, खाली बघा मस्त बोर पडले. 1 नंबर. कच्चे नाही आहे, सही बोरा आहे. 1 नंबर फ्रेश बोरा आहे. पा हे बघ ना, किती फ्रेश बोरा इथे. 1 नंबर आहे. हाय मग नाही तर काय. दे ना फोटो काढून. 1 नंबर. कोण टाकणार आहे? या गोष्टी बघ. असं की नाही, व्हिडिओ फोटो घे. व्हिडिओ नाही सगळेच दाखवतो. गाईस बघा, बोर किती छान गोड आहे. गौरवला नाही, मी काढून काढलं. हो ना, तर बघा गाईस, हा बघा किती नोस्ट आहे ना. हा दे वापस. बड़ा हरामी हो बेटा. बघ ना, बोरा लागते. थोडीशीच बोरा पिल्ली. झाड हलवा लागते. झाडाला आहे का पिकलेले? मी फेकलं ते, राहू दे. त्या साईडने गळलेले असन का? नाही, इकडे असून. या साईडने दिसून राहिले मला. कोणत्या साईडने पहा बरं. 1 मिनिट. व्हिडिओ पण दिसून या साईडने आहे बरं. फ्रेश बोरवा तोडला आपण. गोड आहे का हे हिरवे पण? हो हो, आला होता. एक नंबर आहे. तर मी आता तिकडे जाऊन जरा, हे कोणाचं शेत आहे ग बाई? वरती आहे बेटा. या डिस्को डान्स करावा लागेल आता. हो हो. नाही, ही नव्हती ते. तिकडे होते. तर बघा गाईज, इथं हाय सापडले 1-2. 1-2 नाही, भरपूर आहे इकडे. पाच बघ, मला सिक्युरिटी द्या. मला दिसत नाही दोन जास्त.
काढी की काढी ती झाडीवाली म्हणून तर नाही आपल्याला कोण झाड होती कोणाच्या बापाचं नसते इथे सब ढेऱ्यावरचे झाड आहे. हे तोडते का पाशीन पाशीन फक्त नाही नाही थांब 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 सिक्युअर करते मला उठ 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 फटकन सुटलं उठलं ना हां बस आई डोकं डोक्यावर बसलं माझ्या. करताय का तू? हो मी इकडून आहे तिकडून माझ्याच तोंडाला बसाव. वरचे रांग तिथं बाबा किती छान आहे. अबे साले वा 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 मस्ती मस्तीत गाईज सुन्नतीची आई पण. थोडा कांड झाला होता. आयफोनने वॉर्निंग दिली होती मला थंड करा नाही तर मी तुम्हाला थंड करतो. तुम्हाला थंड करीन. तर म्हणून जरा कवरवर काढलं त्याचं. बम टेम्परेचर झालं होतं. अबे झाला का बे बंद नाही. बम टेम्परेचर झालं होतं आणि हे पोट्टी बाका टाकून राहिली. गौरवसाठी बुके तयार केला. फोटो घे. कैमरामैन जल्दी फोकस करो. माझ्याकडे मी शॉट बनवते छान. अमेझिंग. बघा किती छान बुके तयार केला मी गौरवला द्यायला. गौरव डसते तो बुके. बघा शेतात मस्त मला कलरफुल फ्लावर मिळाले आणि मस्त असा एक बुके बनवला छोटासा क्यूटसा. जिप्सी फेकली गौरवने त्यातली काढून. आम्ही चाललो आता. बोरं खाऊन झाले. आयफोन गरम झाला होता खूप पण थांबलो होतो जरा. हिट वॉर्निंग देत आयफोन सरळ. मी बसलो इथं आणि ते पोट्टी तिकडं कारभार बम ऊन शेकून. आणि बोरं खाण्याची मजा गावाकडेच आहे. म्हणजे शेतातमध्ये. कंटाळा उंडाला तर उन्हात. चल तोडतो चल. बम ऊन आहे इकडून जरा आला मागून मागून. घरी ठेवा लागते एक जण घरी. तुडू लागू का मग बाबू. तोडू लादू का तो खूपच नाटकं करून राहिल तू. हे बघा गौरव पाणी काढत आहे हात धुवायला. कारण आम्ही तुरीच्या शेंगा तोडल्या तर हात चिकट चिकट झाले गौरवचे. तर गौरव पाणी काढतो बोलला. खूप खूप हौस आहे आम्हाला. हे बघा काय थंड वाटत इथे गौरव. थंड किती वाटत आहे. आणखी टाक थोडस. खूपच हे झालंय माझ्या हातावर मळ. एक मिनिट माझं. वेल डन. गावाकडली माती. गावाकडली माती आहे. नॅचरल स्क्रबर आहे समजली का. हे गौरवनी नॅचरल स्क्रबर लावून दिलं. आता पाणी टाक माझ्या हातावर. कुठे निघाले चिकट आणि घाण आहे लागलेली. असू दे माझा मोबाईल पकडा पुरतं झालं क्लीन. तर
गौरवने हात धुवायला पाणी काढलं, सक्सेस मिळालं. फायनली आम्ही पाणी घेतलं आणि हात धुतले मस्तपैकी. तर आई इथे आहे, शेंगा वगैरे ठेवत आहे. आणि आता आम्ही निघणार. ऊन पण खूप आहे आणि थंडीची ऊन टॅनिंग खूप जास्त आणते, तुम्हाला तर माहिती आहे. पण आमच्या इथे शेताकडे काही टॅनिंग विनिंग नाही आहे, सगळं काही चांगलंच आहे. हे बघ, घाम बघा किती निघालाय कामं करून. मी येतो. चला तर मग आता आम्ही चण्याची भाजी तोडणार आहे. त्याला भाजी तोडणं नाही म्हणत, खुळणं म्हणतात. तर खुळणं म्हणजे काय असते तर तुम्हाला दाखवते मी. कारण चण्याची भाजी एकदम छोटी छोटी असते आणि त्याची भाजी बनते चण्याच्या पाल्याची. तर चला मग आता तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने खुळायची. तर चले काही, कारण उभं पण घ्यायचं. आओ तुमको दिखाता हूँ 1 BHK फ्लैट. 1 BHK आओ तुमको दिखाता हूँ. आओ दिखा दूंगा. हे विस्ता हे काही नको बोलू, विस्तान चुस्ता. मेथी नाव आहे ते. अरे आई यावेळेस भाजीपाला नाही काही. काय म्हणते, चना निंदा नाही लागत असते. हो का, आमच्या खूपच रोग पडले. बापूजी किती रोगाने खराब झाले होते आमच्या. जेवणचे बाबा समजले. मी पण पहिलं. हा फोटो घे माझा एक. हो का, तर काही म्यूजिक. गजब बेइज्जती है. कोणाकोणाची तर काहीच निघालेच नाही चणे. थोडेसे पानं पाहिजे तरी काय मग ते काय लागते. कोरडा पानं आता आहे किती मग खूप कमी आहे. कोरडे 2 पानं 3 पानाचं. हा ते 3 पानाचं ना, 2 पानाचं. शिकू का कसं तोड लागते समजा. माहिती काम येतपर्यंत नांदा होता या भाऊजी. मग शिकू का कसं तोडायचं सांगू का. पता है हमको. ते दिवशी मी नाही येत म्हटलं, तू ऐकूनच नाही घेत म्हटलं, सांगितलं का. 1 eternity later. सो गाईज, आत्ता आम्ही आलोय शेतातून आणि फ्रेश झालो. थोडं बरं वाटत आहे. हातापायाला खूप रुतलं, ते काढले तर झोपून राहिले. माझ्या पाणी घेतलं काढलं. गौरवचं आता ऑफिस आहे आणि 3 वाजता. सो त्याच्या घाईने आलो आहे आम्ही पटापट. बापरे, हिवाळ्याची ऊन एवढी टॅनिंग आणते ना स्किनवर की भयंकर. माझी तर तशी स्किन घाण आहे. चहा पिते ना. चल मी गरम गरम चहा बनवते आणि खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.